जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम निर्णय। आईच्या जातीवरून मुलीला एससी प्रमाणपत्र। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा। जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला। वडील अनुसूचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर एका मुलीला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। त्यामुळे यापुढे आईच्या जातीच्या आधारावर मुलांना जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं अशी चर्चा रंगली आहे। मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम निर्णय। आईच्या अनुसूचित जातीच्या आधारावर मुलीला एससी प्रमाणपत्र। वडील अनुसूचित जातीचे नसतानाही मुलीला एससी प्रमाणपत्र। शैक्षणिक गरजा विचारात घेऊन निकाल। सध्या जात प्रमाणपत्रासाठी वडिलांची जात आणि निवासस्थान मुख्य आधार। वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या विरोधातील याचिका प्रलंबित। मद्रास हायकोर्टाने या प्रकरणात निकाल देताना या महिलेचा अर्ज स्वीकारण्याचे व त्यावर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले होते। त्याविरुद्ध तहसीलदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका सादर केली होती। ती याचिका सरन्यायाधीश यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली। मात्र जो मेजर प्रश्न आहे, जो मुख्य प्रश्न आहे की वडिलांचीच जात मुलांना देण्यात येते, तो आम्ही तसाच ठेवलेला आहे यापुढे डिसिजनसाठी। विशेष म्हणजे मुलांना वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर अद्याप निर्णय बाकी असताना कोर्टानं हा मोठा निकाल दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर देशभरात जात प्रमाणपत्र, आरक्षण आणि आंतरजातीय विवाह या संबंधांमधील अधिकारांवरून नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। मात्र भविष्यात कोर्टानं आईच्या जातीलाही निर्णायक आधार मानला तर देशातील सामाजिक न्याय व्यवस्थेत मोठे बदल घडून येऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।